Hello everyone. In this session, we see some points related to energy management, related to energy audit and matching and improving the efficiency. So first one slide is matching energy use to requirement. Matching between equipment capacity and user requirement often leads to the inefficiency due to the part load, operation wastage, etc. So firstly, we want to match the energy efficiency and we want to match the equipment capacity and actual requirement which is lead to efficiency. मीन्स आपल्याला काय करायचं आहे तर जे काही इक्विपमेंट कपॅसिटी आहे आणि जे काही रिक्वायरमेंटनुसार एफिशियन्सी आहे ह्या दोघांमध्ये मॅचिंग करायचं आहे. अँड फॉर दॅट पर्पज डिफरंट थिंग्स आर नीडेड, डिफरंट इक्विपमेंट्स आर नीडेड और डिफरंट प्रोसेस आर नीडेड. वी वॉन्ट टू टेक अ डिफरंट actions to match this equipment capacity and match this equipment efficiency. Okay, but worst case design is a designer characteristics, while optimization it is the energy manager mandate. And optimization is the energy manager mandate. So what is a mandate? Mandate म्हणजे काय तर commissioning to something or order, or it is a order to do something. काहीतरी करण्याची आपल्याकडे ऑर्डर आहे. वर्स्ट केस कधी होणार आहे की डिझाईन इज अ डिझायनर कॅरेक्टरिस्टिक्स वाल ऑप्टिमायझेशन इट इज द एनर्जी मॅनेजर मॅन्डेट. म्हणजे एनर्जी मॅनेजरने मॅन्डेट केलं की ह्याच डिझाईननुसार कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजेत. अँड मेनी सिच्युएशन प्रेझेंट देमसेल्स टुवर्ड्स अँड एक्सरसाइज इन्व्हॉल्विंग ग्रेटफुल मॅचिंग ऑफ एनर्जी इक्विपमेंट capacity to end use need some examples beings. Okay, so for many situations arises that we have to improve our equipments, we have to improve equipment capacity for matching purpose. Actually our output is not as per the characteristics, actually our equipment is not as per the characteristics, as per the design, and we require extra any another equipments and we require the extra any another matching tools for improving the capacity. So some examples are below given here. That is eliminate throttling of pump by impeller trimming, rising pump, installing variable speed drive. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे की जे पंप थ्रोटलिंग आहे. सो व्हॉट इज अ थ्रोटलिंग? थ्रोटलिंग म्हणजे टू कॉम्प्रेस द थ्रोट किंवा टू कंट्रोल टू फ्लो, म्हणजे काहीतरी फ्लो होण्यासाठी काहीतरी मध्येच कंट्रोल केलं जातं, अडथळा होतोय. जो काही पंप ॲक्च्युअली आहे तो थ्रोटल होतोय ड्यू टू इम्पेलर ट्रिमिंग. काहीतरी इम्पेलरमध्ये ट्रिमिंग असल्यामुळे, काहीतरी कटडाऊन झाल्यामुळे, काहीतरी शेप चेंज झाल्यामुळे, ठीक आहे, काहीतरी ट्रिमिंग होत असल्यामुळे तिथं थ्रोटलिंग होत असेल पंपचं, तर ते एलिमिनेट करायचं असेल तर आपण काय करू शकतो? रायझिंग पंप इन्स्टॉलिंग व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह. नॉर्मली काय करणार तर व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह यूज करणार आहे. सेकंड वन, एलिमिनेट डॅम्पर ऑपरेशन इन फॅन. ओके, इफ यू वॉन्ट टू एलिमिनेट द डॅम्पर ऑपरेशन. आता व्हॉट इज अ डॅम्पर? द डॅम्पर ऑपरेशन ऑफ फॅन्स. फॅन तुमचा डॅम्पर करतोय तर ते डॅम्पर करणं किंवा एक ओलापणा देणं किंवा मॉइश्चर कंटेंट राहणं म्हणजे एलिमिनेट द म्हणजेच डॅम्पर. अँड टू एलिमिनेट सच अ डॅम्पर ऑपरेशन ऑफ फॅन by impeller trimming, the installing variable speed drive pulley, damper modification for belt drive, fan rising for better efficiency. मग व्हेरिएबल स्पीड पुली यूज करायचे आपण डायमीटर मॉडिफिकेशन्स करून किंवा फॉर बेल्ट ड्राईव्हसाठी फॅन रायझिंग फॉर बेटर एफिशियन्सी. फॅन रायझिंग किंवा बेटर एफिशियन्सी करण्यासाठी फॅनमध्ये डिफरंट चेंजेस करणार आहोत आपण. थर्ड वन, मॉडरेशन ऑफ चिल्ड वॉटर टेम्परेचर फॉर प्रोसेस चिलिंग नीड्स. जी काही तुमची प्रोसेस आहे चिलिंगची, ओके, वॉटर चिलिंग प्रोसेस आहे, ही वॉटर चिलिंग प्रोसेस मॉडिफाईड करणे गरजेचं असणार आहे टू गेट अ मॅक्सिमम एफिशियन्सी. रिकव्हरी ऑफ एनर्जी लॉस्ट इन कंट्रोल वॉल्व प्रेशर ड्रॉप बाय बॅक प्रेशर टर्बाईन ॲडप्शन. एनर्जी लॉस रिकवर करण्यासाठी आपण कंट्रोल वॉल्व यूज करतोय, त्याचं प्रेशर जे काय ते मिनिमाइज करतोय बाय बॅक प्रेशर देऊन टर्बाईन ॲडप्शन, काही टर्बाईन ॲडप्शन्स करतोय. म्हणजे अशा काही प्रोसेस करणार आहे की ज्याच्यामुळे एनर्जी लॉस मिनिमाइज होऊ शकतं. अशा काही प्रोसेस करायचे टू मॅचिंग द एनर्जी, टू मॅचिंग द कपॅसिटी ऑफ इक्विपमेंट अँड टू मॅचिंग द आउटपुट एफिशियन्सी ऑफ दॅट इक्विपमेंट. फिफ्थ वन, ॲडप्शन ऑफ टास्क लाइटिंग इन प्लेस ऑफ लेस इफेक्टिव्ह एरिया लाइटिंग. आता जिथे लेस एरिया लाइटिंग आहे, कमी इफेक्टिव्ह आहे, अशा ठिकाणी आपण काय करणार आहे? टास्क लाइटिंग यूज करणार आहे. टास्क लाइटिंग म्हणजे काय तर समजा एका ठिकाणी वर्क आपल्याला करायचं आहे, टेबलवरती वर्क करायचं तर त्या टेबल पुरतीच लाईट लावली जाईल, तर इट इज अ टास्क लाइटिंग. तर अशी फक्त टास्क लाइटिंग लावणार, सराउंडिंग सगळा एरिया इल्युमिनेट करायची गरज नाही आहे. टास्कला फक्त जर इल्युमिनेशन मिळालं प्रॉपरली, ओके, इट्स अ मिनिमम इल्युमिनेशन लेवल इज रिक्वायर्ड.
समजा पूर्ण रूम इल्युमिनेट करायची म्हटलं तर जास्तीत जास्त इल्युमिनेशन लागणार आणि एक टेबल इल्युमिनेट करायचं म्हटलं तर कमीत कमी लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी तुमची एफिशियन्सी किंवा तुमचा जो लॉस होतोय तो मिनिमाइज केला जाईल आणि अशा पद्धतीने तुमची जे काय एनर्जी कपॅसिटी आहे आणि तुमचं आउटपुट जे आहे किंवा एफिशियन्सी जे आहे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर मॅचिंग केलं जाणार आहे. सो दिस इज अ मॅचिंग एनर्जी यूज टू रिक्वायरमेंट. नेक्स्ट वन मेन इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज अ मॅक्सिमम सिस्टीम एफिशियन्सी. आता एकदा एक मॅचिंग झालं की आपल्याला काय मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की एफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. सो वन्स द एनर्जी यूज अँड सोर्स आर मॅच्ड प्रॉपरली, द नेक्स्ट स्टेप इज टू ऑपरेट द इक्विपमेंट एफिशियंटली. Okay, through best practices in operation and maintenance as well as judicious technology adoption. Some illustrations in the context below. Okay, एकदा आपण प्रॉपर मॅचिंग केल्यानंतर मॅक्सिमम ॲक्च्युअल थिंग काय आहे तर मॅक्सिमम आपला नेक्स्ट स्टेप काय आहे तर इम्प्रूव्ह द एफिशियन्सी. ओके, बाय इम्प्रूविंग इट्स ऑपरेशन, बाय टेकिंग प्रॉपर मेंटेनन्स, बाय ज्युडिशियस टेक्नॉलॉजी अडॉप्शन और बाय आपण काय म्हणूया ज्युडिशियस म्हणजेच ॲक्च्युअली कसं की न्यायफुल असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की proper technology, moderate technology can be used. Okay, if moderate technology used then efficiency going to increase. So some things and some contents are given here. Illuminate system leakage by trap improvement. आता eliminate system leakage by trap improvement. आता सिस्टीममध्ये कुठं लिकेज होत असेल तर त्याला ट्रॅपिंग प्रोव्हाइड करून त्याची जे काही लिकेज आहे ते अवॉइड करायचं आहे. दिस इज अ एलिमिनेटर, मिनिमाइज करायचं आहे आपल्याला, एलिमिनेट करायचं आहे किंवा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेकंड वन, मॅक्सिमम कंडेन्सेट रिकव्हरी. आता जे काही कंडेन्सर आहे त्याची रिकव्हरी मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ॲडप्ट कन्झम्पशन कंट्रोल ऑर जे काही कन्झम्पशन होणार आहे त्याचं कंट्रोलिंग करायचं आहे. और मॅक्सिमम कन्झम्पशन एफिशियन्सी, कन्झम्पशन जे काय आहे त्याची एफिशियन्सी मॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर रिप्लेस पंप, जे काही पंप रिप्लेस करणं गरजेचं आहे ते रिप्लेस करा. फॅन्स, एअर कॉम्प्रेसर, देन रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर, देन बॉयलर, फर्नेस, हीटर अँड अदर एनर्जी consuming equipments where over sufficient energy efficient margin exists. म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला सफिशियंट एनर्जी एफिशियंट मार्जिन मिळेल अशा प्रत्येक गोष्टी काय करणार तुम्ही रिप्लेस करणार आहे. काही जुने फॅन्स असतील, जुने एअर कॉम्प्रेसर्स असेल, रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर असेल, बॉयलर फर्नेस असेल, हीटर्स असतील, एनी अनदर कंबशन इक्विपमेंट्स असतील, खूप वर्षांपूर्वीचे असतील, त्यांची एजिंग जास्ती झालं असेल तर या केसमध्ये आपण मॅक्सिमम एफिशियन्सी मिळवण्यासाठी काय करणार आहे, हे जे काही सगळे कंटेंट्स आहेत, सगळे थिंग्स आहेत, हे सगळे थिंग्स जे आहेत ना नंबर ऑफ इथे दिलेले ते थिंग्स आपण काय करणार आहे नवीन टाकण्याचा किंवा मॉडरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे, रिप्लेस करण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून मॅक्सिमम एफिशियन्सी मिळावी. ओके, नेक्स्ट वन, ऑप्टिमायझिंग द इनपुट एनर्जी रिक्वायरमेंट. आता ऑप्टिमायझिंग म्हणजे काय तर अनुकूलता. ओके, अनुकूलता, ऑप्टिमायझिंग द इनपुट एनर्जी रिक्वायरमेंट म्हणजे तुमची इनपुट एनर्जी रिक्वायरमेंट ऑप्टिमाइज कशी होईल किंवा आता ती अनुकूल कशी होईल किंवा ती तुम्हाला कशी मिळेल. तर कॉन्सिक्वेंट अपॉन फाईन ट्युनिंग the energy use practices, attention is accorded to consideration for minimizing energy input requirement. The range of measure could include, म्हणजे इनपुट एनर्जी त्यांनी कमीत कमी यूज केली पाहिजे. मग इनपुट एनर्जी कशी यूज कमीत कमी करणार आहे तर शफलिंग ऑफ कॉम्प्रेसर टू मॅच नीड्स. ओके, शफलिंग ऑफ कॉम्प्रेसर टू मॅच नीड्स, जेवढे नीड्स आहेत जेवढी गरज आहे तेवढ्यावरतीच तो कॉम्प्रेसर शफल करायचा आहे. पिरियॉडिक व्ह्यू ऑफ इन्सुलेशन थिकनेस, जे काही इन्सुलेशन्स आहेत तुमच्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या पूर्ण त्या प्लांटमध्ये त्याचे जे काही थिकनेस आहे तो पिरियॉडिकली चेकआउट करायचा आहे. आयडेंटिफाय पोटेन्शियल फॉर हीट एक्सचेंजर, नेटवर्किंग अँड प्रोसेस इंटिग्रेशन, जे काही तुमचं पोटेन्शियल आहे फॉर हीट एक्सचेंजरचं त्याचं ते आयडेंटिफाय करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसेस इंटिग्रेशन सिस्टीम आयडेंटिफाय करायची आहे. देन ऑप्टिमायझेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन विथ रिस्पेक्ट टू लोड, तुमचं जे काही टोटल ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन आहे ते ट्रान्सफॉर्मर ऑपरेशन प्रॉपर होतं की नाही, त्याचं इनपुट प्रॉपर आहे की नाही हे चेकआउट करायचं आहे, त्याला प्रॉपर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. सो दिस इज ऑप्टिमायझेशन द इनपुट एनर्जी रिक्वायरमेंट, म्हणजे इनपुट एनर्जी प्रॉपर चेकआउट करणं आणि ते चेक नसेल, प्रॉपर नसेल तर त्याच्यासाठी काहीतरी नवीन इक्विपमेंट्स किंवा त्याच्यासाठी काहीतरी प्रॉपर मेंटेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन स्लाइड, इट इज अ फ्युएल अँड एनर्जी सबस्टिट्यूशन. सो व्हॉट इज अ सबस्टिट्यूशन? सबस्टिट्यूशन म्हणजे एनी अनदर थिंग्स, त्याला असणारा पर्याय
म्हणजे आपण एक असं फ्युएल ज्या काय आपण नंबर ऑफ थिंग्स, नंबर ऑफ एनर्जीज यूज करतोय, किंवा आपण फॉसिल फ्युएल यूज करतोय. आता रिसेंटली बघायला गेलं तर नंबर ऑफ फ्युएल्स आपण यूज करतो आणि बिकॉज ऑफ दॅट आता बघितलं गेलं तर त्याचा साठा कमी झालेला आहे. मग अशा डे बाय डे जर आपण मॅक्सिममली फ्युएल यूज करत असू तर इन फ्युचर आपल्याला तो साठा कमी पडणार आहे आणि पुन्हा आपल्याला त्याची कमतरता जाणवेल. मग ते अवॉइड करायचं असेल असे फ्युएल तर कोळसा असेल किंवा पेट्रोल, डिझेल असेल, LPG असेल, ह्याचं हे नंतर कमी होत जाणार आहेत. मग याच्याऐवजी आपण काहीतरी पर्याय दुसरा शोधून काढला पाहिजे. तर अशा कुठला पर्याय आहे, तर कुठल्या थिंग्सला कुठला असा पर्याय आहे, त्याचे काही केस स्टडी आहे का, तर हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. फ्युएल सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूटिंग एक्झिस्टिंग फॉसिल फ्युएल. सो फर्स्ट पॉईंट इज अ फ्युएल सबस्टिट्यूशन. आता फ्युएल सबस्टिट्यूशन काय आहे? सबस्टिट्यूटिंग एक्झिस्टिंग फॉसिल फ्युएल. तर फॉसिल म्हणजे काय? फॉसिल म्हणजे जीवाश्म. ठीक आहे, जीवाश्मिक जे काही फ्युएल्स असतात ते. मग आता असे जे काय एक्झिस्टिंग फॉसिल फ्युएल आहे त्याला सबस्टिट्यूशन शोधायचं आपल्याला विथ मोर एफिशियंट अँड लेस कॉस्ट. जास्तीत जास्त एफिशियन्सीमध्ये आणि कमीत कमी कॉस्टमध्ये. लेस पोल्युटिंग फ्युएल सच ॲज नॅचरल गॅस, बायोगॅस अँड लोकली अवेलेबल ॲग्रो रेसिड्यू. ठीक आहे, लोकली अवेलेबल ॲग्रो रेसिड्यू असं काही थिंग्स त्याच्यासाठी शोधणार आहोत आपण फॉसिल फ्युएलसाठी. Energy is an important input in the production. There are two ways to reduce energy dependency. एनर्जी हे इम्पॉर्टंट इनपुट आहे. आता हे एनर्जी जे काय आहे ते रिड्यूस करण्याचे 2 वेज आहेत की आपण त्याची डिपेंडन्सी कमी करू शकतो. फर्स्ट एनर्जी कन्झर्वेशन अँड सबस्टिट्यूशन. एक तर काय की एनर्जी कॉन्झर्व करून, आणि सेकंड वन काय एनर्जी सबस्टिट्यूशन म्हणजे एनर्जीला पर्याय शोधून. म्हणजे 2च थिंग्स आहेत. एकतर एनर्जी कशी तरी कमी यूज करायची किंवा मग एनर्जीला त्या फ्युएलला सबस्टिट्यूशन शोधायचं. फ्युएल सबस्टिट्यूशन हॅज टेकन प्लेस इन ऑल मेजर सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी. केरोसिन, लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस, LPG हॅव सबस्टिट्यूटेड सॉफ्ट चोक इन रेसिडेन्शियल यूज. आता फ्युएल सबस्टिट्यूशन टेक प्लेस इन ऑल द मेजर सेक्टर. मॅक्सिमम मेजर सेक्टर ऑफ इंडियामध्ये काय काय आपण यूज करतो तर केरोसिन असेल, LPG गॅस असेल. ओके, इट हॅव सबस्टिट्यूटेड सॉफ्ट चोक इन रेसिडेन्शियल यूज. ह्याच्यासाठी काहीतरी सबस्टिट्यूट चेकआउट करणं. केरोसिनला LPG आता रिसेंटली आहे. म्हणजे असे काही थिंग्स आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. आता फ्यू एक्झाम्पल्स ऑफ फ्युएल सबस्टिट्यूशन. काही एक्झाम्पल्स काय आहेत? नॅचरल गॅस इज इन्क्रीजिंगली the fuel of natural gas is increasingly the fuel of choice as fuel and feedstock in a fertilizer, petrochemical power and sponge iron industry. ओके, मग नॅचरल गॅस हा मॅक्सिममली यूज केला जातोय fuel choice as a fuel and feedstock in the fertilizer, petrochemical, power and sponge iron industry मध्ये. आता रिप्लेसमेंट ऑफ कोल बाय कोकोनट शीड्स किंवा किंवा आपण काय म्हणूया राईज नट्स किंवा राईज हुक्स म्हटलं जातं. तर राईज हुक्स म्हणजे काय की राईज हुक्स किंवा कोंडा असं म्हणतो आपण. राईज नट्स किंवा राईज हुक्स म्हणजे तांदळाचा जो काही राहिलेला कोंडा असतोय तो कोंडा, किंवा कोकोनटचे जे काही शीड्स असतात, कोकोनटचं राहिलेलं कव्हर असतं ते कव्हर सुद्धा आपण ॲज अ फॉसिल फ्युएल म्हणून फ्युएल म्हणून यूज करू शकतो. सॉरी. देन नेक्स्ट वन रिप्लेसमेंट ऑफ LDO बाय LSHS म्हणजे लाईट डिझेल ऑइल रिप्लेस करायचं आहे बाय लो सल्फर हेवी स्टोकनी. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ एनर्जी सबस्टिट्यूशन. आता काय एक्झाम्पल्स आहेत? रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रिक हीटर बाय स्टीम हीटर. जे काही इलेक्ट्रिक हीटर आहे तो रिप्लेस करायचा आहे बाय स्टीम हीटरनी. रिप्लेसमेंट ऑफ हॉट वायर बाय सोलर सिस्टीम. नॉर्मली आपल्याला माहिती आहे आता रिसेंटली काय आहे तर सोलर सिस्टीम आहे. म्हणजे अशा काही सिस्टीम सर्च करायच्या आहेत की जेणेकरून तुमची इलेक्ट्रिसिटी कमीत कमी यूज केली जाईल. इलेक्ट्रिक हीटरच्या ऐवजी तुम्ही स्टीमर यूज करू शकताय, स्टीम हीटर यूज करू शकताय. हॉट वॉटर पाणी गरम करण्यासाठी तुम्ही सोलार सिस्टीम यूज करू शकताय. ठीक आहे. कोलच्या ऐवजी तुम्ही इथं वर सांगितल्याप्रमाणे की कोलच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, जे काही कोकोनट हे आहेत शीड्स आहेत इथे दिलाय बघा, कोकोनट शीड्स म्हणजे नारळाचा जो वरचा भाग असतो केसर ते यूज करू शकता. किंवा राईज हुक्स म्हणजे कोंडा यूज करू शकता तुम्ही.
ठीक आहे, बर्न आउट करण्यासाठी, त्याच्यामधून एनर्जी जनरेट करण्यासाठी. आता काही केस स्टडीज इथं दिलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू केस स्टडीज म्हणजे समजा एखादी गोष्ट एखाद्याला सबस्टिट्यूट केली, तर सबस्टिट्यूट केल्यानंतर तुमची किती अमाऊंट ऑफ एनर्जी सेव्ह होतीये, किती अमाऊंट ऑफ एनर्जी मॅक्सिमम जनरेशन होणार आहे, किती तुमची कॉस्ट कमी होणार आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी हे एनर्जी सबस्टिट्यूशन दिलेलं आहे किंवा हे केस स्टडी दिलेलं आहे. आता इथं एक्झाम्पल ऑफ फ्युएल सबस्टिट्यूशन दिलेलं आहे बघा. अ टेक्सटाईल प्रोसेस इंडस्ट्री रिप्लेस अँड oil fired thermic fluid heater with agro fuel fired heater. The economy of the projects are given below. म्हणजे थर्मल फ्लुइड हीटरच्या ऐवजी फक्त काय यूज केलं त्यांनी, फ्युएल फायर्ड हीटर यूज केला. मग ह्यांची इकॉनॉमी जी आहे ती इथं दिलेली आहे. टायटल ऑफ रिकमेंडेशन, यूज ऑफ ॲग्रोफ्युएल कोकोनट आपण म्हणूया शीट्स, कोकोनट शीट्स इन प्लेस ऑफ फर्नेस ऑइल इन अ बॉयलर. म्हणजे बॉयलरमध्ये फर्नेस ऑइल यूज करण्यापेक्षा कोकोनट शीट्स जर यूज केले तर काय होतंय. डिस्क्रिप्शन ऑफ एक्झिस्टिंग सिस्टीम्स अँड इट्स ऑपरेशन. आता एक्झिस्टिंग सिस्टीम जी आत्ताची आहे त्याचं डिस्क्रिप्शन आणि ऑपरेशन काय बघूया. अ थर्मिक फ्लुइड हीटर विथ द फर्नेस ऑइल करंटली इन द सम प्लांट, अ कोकोनट चिप फायर्ड बॉयलर इज ऑपरेटिंग कंटिन्युअसली विथ गुड परफॉर्मन्स. म्हणजे थर्मिक फ्लुइड हीटर विथ अ फर्नेस ऑइल करंटली in the some plant, a coconut chip fired boiler is operating consequently with a good performance. म्हणजे जर कोकोनट चिप यूज केला तर गुड परफॉर्मन्समध्ये यूज होतोय. डिस्क्रिप्शन ऑफ प्रपोज्ड सिस्टीम अँड इट्स ऑपरेशन. इट वॉज सजेस्टेड टू रिप्लेस द ऑइल फायर्ड थर्मिक फ्लुइड हीटर विथ द कोकोनट चिप फायर्ड बॉयलर as the company has the facility for handling coconut chip fired system. कारण कंपनी काय करू शकते, ॲज द कंपनी हॅज दी फॅसिलिटी. जर कंपनीला फॅसिलिटी आहे की कोकोनट चिप फायर करून एनर्जी जनरेट करायची तर हे होऊ शकतंय. एनर्जी सेव्हिंग कॅल्क्युलेशन्स. आता एनर्जी सेव्हिंग कॅल्क्युलेशन्स काय काय बघूयात. ओल्ड सिस्टीममध्ये, पहिल्या सिस्टीममध्ये एनर्जी सेव्हिंग कॅल्क्युलेशन काय दिसतात. टाईप ऑफ फ्युएल फायर GCV, फर्नेस ऑइल फायर्ड हीटर. टाईप ऑफ फ्युएल काय, फर्नेस ऑइल फायर्ड हीटर आहे. ठीक आहे, सी झालं, डी झालं. आता किती एनर्जी ॲक्च्युअली आपली सेव्ह होते हे आपल्याला बघायचं आहे. ओल्ड सिस्टीममध्ये टाईप ऑफ फायर फ्युएल फर्नेस ऑइल फायर्ड हीटर GCV साधारण किती आहे तर 10,200 kcal/kg GCV आहे. ॲव्हरेज थर्मल एफिशियन्सी 82% आहे. हीट ड्युटी 15 लाख kcal/h आहे. ऑपरेटिंग आवर्स 25 डेज मल्टिप्लाइड बाय 12 मंथ मल्टिप्लाइड बाय 24 आवर्स इज इक्वल टू 7,200 आवर्स. ॲन्युअल फ्युएल कॉस्ट किती आहे RS 130 लाख. म्हणजे साधारण 7,200 इंटू 1,800 RS/hour. मॉडिफिकेशन सिस्टीम. आता तुम्ही जेव्हा त्या ऑइलपेक्षा तुम्ही कोकोनट शीट्स किंवा कोकोनट चिल्स यूज कराल त्यावेळेस, म्हणजे कोकोनटचा राहिलेला वरचा भाग यूज कराल त्यावेळेस काय होतं बघा. टाईप ऑफ फ्युएल सेव्हिंग कोकोनट चिप्स फायर्ड हीटर यूज करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर GCV 42 म्हणजे 42 म्हणजे 4,200 kcal/kg आहे त्यावेळेस. ॲव्हरेज थर्मल एफिशियन्सी 72 आहे, 10% कमी आहे. हीट ड्युटी 15 लाख kcal/hour तेवढीच आहे. ॲन्युअल ऑपरेटिंग कॉस्ट जी काय आहे ती 7,200 इंटू 700 RS/hour म्हणजे साधारण 50 लाख. मग आजची व्हॅल्यू बघा किती होती. ॲन्युअल कॉस्ट इथं बघा 130 लाख आणि इथं 50 लाख. म्हणजे नंबर ऑफ सेव्हिंग, मॅक्सिमम सेव्हिंग इथं झालेलं आहे. ॲन्युअल सेव्हिंग 130 वजा 50 किती होत आहेत तर 80 लाख ॲन्युअल सेव्हिंग झालेलं दिसतं आपल्याला याच्यामध्ये. आणि त्याच्याच बरोबर इथे मॅक्सिमम सेव्हिंग 80 लाख. ॲडिशनल ऑक्झिलरी पॉवर प्लस पॉवर लॉस, मॅन पॉवर लॉस किती होते RS 10 लाख. नेट ॲन्युअल सेव्हिंग 70 लाख. ॲक्च्युअल 70 लाख तुमचं सेव्हिंग होतं आहे जर तुम्ही ऑइलच्या ऐवजी कोकोनट शीट्स यूज केले तर. इन्व्हेस्टमेंट फॉर न्यू कोकोनट फायर्ड, हे जे काय दिसतं आहे कोकोनट फायर्ड हीटर RS 35 लाख. म्हणजे साधारण 35 लाख तुम्हाला कोकोनट फायर्ड सीड्ससाठी आपल्याला हीटर लागणार आहे. आणि हे नॉर्मली 35 लाख लागत असेल तर ॲन्युअल सेव्हिंगच तुमचं 70 लाखात होतं आहे. मग ऑब्व्हियसली सिम्पल पेबॅक पिरियड 6 महिने म्हणजे हाफ इयरमध्ये तुमचे 35 लाख तुम्हाला काय मिळणार आहेत तर रिटर्न मिळणार आहेत. म्हणजे एवढ्यातच तुमचा जो काय प्लांट इन्स्टॉल करताय त्याचा पेबॅक पिरियड होऊन जातोय. म्हणजे नॉर्मली जर आपण केस स्टडी केली तर इझिली आपल्याला आयडेंटिफाय होतं की आपल्याला
जर आपण जर सबस्टिट्यूट यूज केला कोकोनट चिप्स किंवा कोकोनट शीट्स, तर त्यामुळे आपलं सेव्हिंग होणार आहे किंवा आपल्याला मॅक्सिमम इफिशियन्सी मिळणार आहे. हे या केस स्टडीवरून इझिली आयडेंटिफाय होतं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट वन पॉईंट इज अ एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स. आता डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स इज रिक्वायर्ड टू टेकिंग अ एनर्जी ऑडिट for a measurement purpose, for measuring the different parameters. For that purpose different instruments is needed. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागणार आहेत. मग कुठल्या कुठल्या पॅरामीटरसाठी कशासाठी लागणार आहे, तर मॅक्सिममली फर्स्टली आपण बघूया द रिक्वायरमेंट फॉर एन एनर्जी ऑडिट सच ॲज आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन ऑफ एनर्जी. ओके, म्हणजे एनर्जीची आयडेंटिफाय करण्यासाठी क्वांटिफाय करण्यासाठी आपण मॅक्सिममली इक्विपमेंट्स लागणार आहेत, रिक्वायरमेंट्स असणार आहेत. नेसेसिटी मेजरमेंट म्हणजे वेगवेगळं मेजरमेंट करण्यासाठी, त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, क्वांटिफिकेशन यांचं मेजरमेंट करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागतात. दीज मेजरमेंट्स रिक्वायर द यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. ह्या मेजरमेंट्सचा इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. दीज इन्स्ट्रुमेंट मस्ट बी पोर्टेबल, ड्युरेबल. हे पोर्टेबल असले पाहिजेत, ड्युरेबल असले पाहिजेत, इझी टू ऑपरेट, कुठल्याही पर्सननी इझिली ऑपरेट करता आलं पाहिजे, स्किल्ड ऑन स्किल्ड, अँड रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह. मॅक्सिममली ते कसे असले पाहिजेत, तर इनएक्सपेन्सिव्ह असले पाहिजेत. द पॅरामीटर जनरली मॉनिटर्ड ड्युरिंग एनर्जी ऑडिट मे इन्क्लूड द फॉलोइंग. आता कुठले कुठले पॅरामीटर्स असणार आहेत बघूया. बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स इन AC अँड DC सिस्टीम. दॅट इज अ व्होल्टेज. मॅक्सिममली AC DC सिस्टीममध्ये कुठले असतात बेसिक पॅरामीटर्स, तर first one, these parameters are voltage, it is measuring volt. Next one, current. Okay, next one, power factor, active power, kilowatt, apparent power which is in kVA. Next one, reactive power which is in kVAR. Next one, energy consumption, kWh. Next one, frequency which is hertz, harmonic, etc. Okay, so some another parameters, that is parameters of important other than electrical, such as temperature. Different parameters are there. That is a temperature, heat flow, radiations, air and gas flow, liquid flow, revolution per minute, air velocity, noise and vibration, dust concentration, total dissolved solid, TDS, pH, moisture content, relative humidity, fuel gas analysis, that is CO2, O2, SOx, NOx, combustion, etc. efficiency, etc. म्हणजे ऑल दीज पॅरामीटर्स, हे नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत, हे आपल्याला मेजर करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत. मग की इन्स्ट्रुमेंट्स फॉर एनर्जी ऑडिट, कुठले की इन्स्ट्रुमेंट्स आहेत एनर्जी ऑडिटसाठी हे आपल्याला बघायचं आहे. द ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन फॉर ऑल इन्स्ट्रुमेंट्स मस्ट बी अंडरस्टूड अँड स्टाफ शुड फॅमिलायझ these themselves with the instruments and their operations prior to ॲक्च्युअल ऑडिट यूज. म्हणजे जे काय नंबर ऑफ इक्विपमेंट्स आहेत, ऑपरेटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे सगळे आपल्याला ऑल स्टाफला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते कसे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करायचे याच्याबरोबर सगळ्या स्टाफ प्रायर तुमच्या ॲक्च्युअल ऑडिटिंगच्या आधी फॅम्युलर झाला असला पाहिजे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. आता मग असे इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स सांगितलं, डिफरंट इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स आर देअर. मग ते डिफरंट इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स मेजर करण्यासाठी डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. दिस इन्स्ट्रुमेंट्स फॉर मेजरिंग मेजर इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स सच ॲज KVA, किलोवॅट, PF, पॉवर फॅक्टर मेजरमेंट. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी मेजरमेंटसाठी फ्रिक्वेन्सी मीटर आहे, KVARसाठी डिफरंट मीटर्स आहेत. त्याच्यानंतर KVAसाठी डिफरंट मीटर्स आहेत. त्याच्यानंतर इन ॲडिशन सम ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो मेजर हार्मोनिक. आता ह्याच्यानंतर एक इन्स्ट्रुमेंट आहे की हार्मोनिक मेजरमेंट. आता हार्मोनिक मेजरमेंटसाठी नॉर्मल आपल्याला माहिती आहे आपण यूज करतो पॉवर ॲनालायझर. ओके, व्होल्टेज मेजरमेंटसाठी वेगळे आहेत इन्स्ट्रुमेंट्स. आता तुमची पॉवर नॉर्मली किलोवॅट मेजर करायचं असेल तर एनर्जी मीटर्स आहेत, वॅट आवर मीटर्स आहेत. म्हणजे डिफरंट मीटर्स विच इज रिक्वायर्ड टू मेजर दिस पॉवर्स विच इज इलेक्ट्रिकल थिंग्स ऑर इलेक्ट्रिकल पॅरामीटर, दॅट इज इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर सगळ्या इन्स्ट्रुमेंटला आपण इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणणार आहे. दिस इन्स्ट्रुमेंट्स आर अप्लाइड ऑनलाईन, दॅट इज ऑन रनिंग मोटर विदाउट एनी नीड टू स्टॉप द मोटर. म्हणजे हे सगळे इन्स्ट्रुमेंट डायरेक्टली ऑनलाईन कनेक्ट करू शकतात. कुठलीही इन्स्ट्रुमेंट असं नाही लागणार आहे की आपल्याला तो मोटर स्टॉप करायची आणि मग मेजर करायचं आहे. सो इन्स्टंट मेजरमेंट कॅन बी टेक प्लेस विथ अ हँडहेल्ड मीटर, while more advanced ones facilitates cumulative reading with a printout at a specified interval. Okay, so this is a electrical measuring instrument. Next one, that is a second one, that is a combustion एनालायझर. आता नॉर्मली कंबशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की कंबशन म्हणजे काहीतरी पेट घेणे, जळणे. ठीक आहे, मग ते किती प्रमाणात होतं आहे, किती फास्टली, किती स्पीडी त्याचं कंबशन होतं आहे हे फाइंड आउट करणं.
ओके, ह्याच्यासाठी एक अनालायझर लागणार आहे. दिस इन्स्ट्रुमेंट्स हॅज इनबिल्ट केमिकल सेल विच मेजर व्हेरियस गॅसेस सच ॲज O2, CO, NOx अँड SOx. मग जे काही वेगवेगळे गॅसेस जनरेशन होतात कंबशनमध्ये, ते त्यांचे मेजरमेंट करण्यासाठी हे कंबशन ॲनालायझर नॉर्मली यूज करतात. आता तुम्ही हे जर सर्च केलेत कंबशन ॲनालायझर वगैरे डिफरंट ॲनालायझर्स, तर इट इज सेम ॲज लाईक वन ॲनालायझर, पॉवर ॲनालायझर वगैरे जसे असतात ना, असेच सेम त्यांची आउटर बॉडी आहे, फक्त इंटरनल पार्ट चेंज असणार आहे. तर तुम्ही हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स ऑनलाईन बघून घ्या, कंबशन ॲनालायझर वगैरे. नेक्स्ट वन, फ्युअल एफिशियन्सी मॉनिटरिंग. दिस मेजर ऑक्सिजन अँड टेम्परेचर ऑफ द फ्युअल गॅसेस. आता फ्युअल एफिशियन्सी म्हणजे काय? फ्युअल एफिशियन्सी मॉनिटर काय करतोय, तर ऑक्सिजन, टेम्परेचर ह्यांचं जे काही फ्युअल गॅस आहे त्यांचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या मेजर करण्याचं काम करतो. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ कॉमन फ्युएल आर फेड इन टू मायक्रो प्रोसेसर विच कॅल्क्युलेट द कंबशन एफिशियन्सी. नॉर्मली तो फक्त काय करणार आहे, कंबशन एफिशियन्सी कॅल्क्युलेट करणार आहे. थर्ड वन, देर इज अ फ्युएल एफिशियन्सी मॉनिटरिंग. Okay, next one most important is the Fire-Rite. So what is a Fire-Rite? Fire-Rite, it is a volumetric gas analyzer device which is used to measure concentration of a selected gas in sample of gas fluid flow velocity. ओके, फ्लुइड फ्लो व्हेलॉसिटीसाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिलेक्टेड गॅस मेजर करण्यासाठी आपण काय करतोय, तर हा Fire-Rite यूज करतोय. आता हा जो काय Fire-Rite आहे हा काय आहे बघूया आपण. इन हँड ब्लो पंप, त्याच्यामध्ये एक इन हँड ब्लो पंप असणार आहे. ड्रॉ द फ्युएल गॅस सॅम्पल इन टू द सोल्युशन, त्या सोल्युशनमधून फ्युएल गॅस सॅम्पल ड्रॉ करायचा आहे इनसाइड द Fire-Rite. अ केमिकल रिॲक्शन चेंज द लिक्विड व्हॉल्यूम रिलिव्हंट द अमाऊंट ऑफ गॅस. अ सेपरेट Fire-Rite कॅन बी यूज्ड फॉर O2, CO2 मेजरमेंट. नॉर्मली जे काय ॲक्च्युअल व्हेलॉसिटी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिलेक्टेड गॅस इन सम सॅम्पल ऑफ गॅस फ्लुइड फ्लो व्हेलॉसिटी मेजरमेंटसाठी हे Fire-Rite यूज केलं जातं. आता इथे एक Fire-Riteची डायग्राम आपण दाखवलेली आहे. दिस इज हे जे काही दिसतंय हे Fire-Rite आहे. नॉर्मली एक सॅम्पल घ्यायचं याच्यामध्ये आणि सॅम्पल घेऊन तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन किंवा तुमचं जे काही व्हेलॉसिटी असणार आहे त्या ऑइलची ती काय केली जाणार आहे, तिथे चेकआउट केली जाणार आहे. सो दिस इज अ Fire-Rite. नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट इज अ कॉन्टॅक्ट थर्मोमीटर. आता आपल्याला माहिती आहे थर्मामीटर काय करतो. दीज आर द थर्मोकपल विच मेजर फॉर एक्झाम्पल फ्युएल गॅस, हॉट एअर, हॉट वॉटर, टेम्परेचर बाय इन्स्पेक्शन ऑफ अ प्रॉपर बाय इन्सर्शन ऑफ अ प्रॉब इन टू द स्टीम. स्टीममध्ये ज्या प्रोब आहेत त्या इन्सर्ट करून जे काय हॉट वॉटर असेल, हॉट एअर असेल, ह्या फ्युएल गॅस असेल, ह्यांचं टेम्परेचर नॉर्मली मेजर करण्यासाठी आपण काय करतोय, तर थर्मोकपल असं एक डिव्हाइस यूज करतोय. त्याला कॉन्टॅक्ट थर्मोमीटर म्हणतात. म्हणजे त्याचे प्रोब्स असतात ते आपल्याला त्या स्टीममध्ये इन्सर्ट करावे लागतात किंवा त्या सर्फेसला लावावे लागतात, तरच ते काय करणार आहे, ॲक्च्युअली टेम्परेचर मेजर करणार आहे. अदरवाईज ते टेम्परेचर मेजर करू शकत नाही. फॉर सरफेस टेम्परेचर अ लीफ टाईप प्रोब इज यूज्ड विथ द सेम इन्स्ट्रुमेंट. आता सरफेस टेम्परेचर मेजर करायचं असेल तर एक लीफ टाईप प्रोब असणार आहे त्याला आणि ती त्या सरफेसला कनेक्ट केली जाणार आहे. आता नेक्स्ट वन जो आहे तो इन्फ्रारेड थर्मोमीटर. दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट टाईप मेजरमेंट. दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट टाईप मीटर मेजरमेंट विच कॅन डायरेक्टेड ॲट अ हीट सोर्स डायरेक्टली गिवन द टेम्परेचर रीड आउट. म्हणजे डायरेक्टली टेम्परेचर रीड आउट करण्यासाठी असं वरती तुम्ही धरलात तो मेजर करतोय. दिस इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू मेजर द हॉट स्पॉट इन फर्नेस, सरफेस टेम्परेचर एक्सेट्रा. म्हणजे काय केलं जातं की जिथं हीट आहे तिथं नुसतं तो धरायचं आहे, त्याच्यामुळे कुठं हॉटस्पॉट असेल तो इझिली डिटेक्ट करणार आहे. इन्फ्रारेड लाईट जी आपण आहे ती पाडायची त्याच्यावरती लाईट पाडली त्या हॉटस्पॉटवरती की इझिली तो त्याचं टेम्परेचर मेजर करणार आहे. असे इन्फ्रारेड आपण आपल्या मशीन लॅबमध्ये मॅक्सिममली बघतो की आपले नॉन कॉन्टॅक्टिव टॅकोमीटर्स असतात, त्याच्यामध्ये जशी इन्फ्रारेड लाईट असते तशीच ह्या थर्मोमीटरमध्ये इन्फ्रारेड लाईट असते. ती त्या जॉईंटवरती त्या सर्फेसवरती पाडली जाते. ती लाईट थ्रू त्याच्यातून ॲक्च्युअल किती टेम्परेचर आहे हे इझिली आयडेंटिफाय केलं जातं किंवा मेजर केलं जातं. सेम तुमचा जो टॅकोमीटर असतो त्या टाईपमध्ये हा इन्फ्रारेड थर्मोमीटर असतो. नेक्स्ट वन आहे 7th वन, दॅट इज अ पिलोट ट्यूब. पिटॉट ट्यूब अँड मोनोमीटर. आता पिटॉट ट्यूब काय आहे, एअर व्हेलॉसिटी इन डक्ट्स कॅन बी मेजर्ड. एअर व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी नॉर्मली पिटॉट ट्यूब लागतात. आता हे नॉर्मली एरोप्लेनमध्ये वगैरे असते. सो एअर व्हेलॉसिटी इन डक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग द पिटॉट ट्यूब अँड इन्क्लाइन्ड मोनोमीटर फॉर फर्दर कॅल्क्युलेशन ऑफ फ्लो. मोनोमीटर त्याच्या फर्दर कॅल्क्युलेशनसाठी असणार ते तर मोनोमीटर असणार आहे. नॉर्मली एअर व्हेलॉसिटी, एअर फ्लो, एअर डायरेक्शन मेजर करण्यासाठी मोनोमीटर असतो. तर पिटॉट ट्यूब हा एअर व्हेलॉसिटी मेजरमेंट पर्पजसाठी आपण यूज करणार आहे. नॉर्मली इथं या डायग्राममध्ये दिस इज अ पिटॉट ट्यूब. ही जी दिसते आपल्याला इथं दिलेलंच आहे, इट इज अ पिटॉट ट्यूब. आणि ह्या पिटॉट ट्यूबमधून आपल्याला ॲक्च्युअली एअर व्हेलॉसिटी कळणार आहे. ठीक आहे.
So next one, most important instrument is a water flow meter. This non contact, okay, last one, this is a water flow meter, non contact flow measuring device using drop effects. अल्ट्रासोनिक प्रिन्सिपल इथे यूज केलं जातं आहे. ड्रॉप किती होते वॉटर ते मेजर केलं करण्यासाठी अल्ट्रासोनिक प्रिन्सिपल यूज करून वॉटर फ्लो मीटर तयार केला आहे. देअर इज अ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. त्याच्यामध्ये एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असणार आहे की ॲक्च्युअल तुमचं वॉटर फ्लो किती झालेलं आहे, त्याचं जे काही वॉटर फ्लो प्रेशर आहे त्याच्यावरून ॲक्च्युअली किती वॉटर फ्लो होतं आहे हे इझिली आयडेंटिफाय केलं जाणार आहे. सो दिस नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट. एवढे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला काय लागणार आहेत एनर्जी ऑडिटमध्ये लागणार आहेत. अँड ऑल थिंग्स, ऑल फॅसिलिटी ऑर स्टाफ्स आर फॅमिलियर टू दिस इन्स्ट्रुमेंट्स बिफोर और प्रायर टू टेकिंग एनी ऑडिट. कुठलंही ऑडिट घेण्यापूर्वी सगळ्या स्टाफला हे इन्स्ट्रुमेंट कसे हँडल करायचे, कसे ऑपरेट करायचे हे इझिली माहिती असलं पाहिजे. Okay, now our chapter number 4 is complete here. In next session we start chapter number 5. Thank you.